प्रचंड जमिनीचे अपहार चालू आहे. 50,000 कोटी रुपयाच्या जमिनीचा घोटाळा चालू आहे या कोकणामध्ये, या नवी मुंबईमध्ये. जमिनी मिळवून देण्याचं काम करतात बाबासाहेब आंबेडकर, खोटी पद्धत संपवतात बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या जमिनीचे 50,000 कोटीचा घोटाळा. या खारघरमध्ये 24 एकर जमीन फक्त 3 कोटी रुपयाला देणारा कोण आहे? इथं तिरुपती बालाजीला 10 एकर जमीन देणारे उद्धव ठाकरे सारखा महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री. आणि तुम्हाला कामगारांना 1 इंच जमीन द्यायची तुम्हाला लाज वाटते, तुम्ही 10 एकर जमीन देता. साहेब, सगळ्या नवी मुंबईमध्ये जमिनीचे प्रचंड अपहार चालू आहेत आणि इथल्या कामगारांना 1 गुंठा आपल्याला हक्काची जमीन नाही आहे. म्हाडाचे 1,000 फ्लॅट खाणारे अवलंबित आहेत. 1,000 वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट माथाडी व कामगार युनियनच्या आजच्या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, आपल्या तमाम कष्टकरी कामगार वंचित शोषित समाजाचं कवच कुंडल श्रद्धेय ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, या मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, आज आपण या अतिशय ऐतिहासिक कामगार मेळाव्याला हजारोच्या संख्येनं उपस्थित राहून परत एकदा महाराष्ट्रातल्या तमाम कष्टकरी कामगारांच्या आशा जिवंत केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. मी यासाठी हे वाक्य आपल्या सगळ्यांना बोललो कारण महाराष्ट्रात आणि देशात कामगारांच्या अनेक चळवळी झाल्या. या महाराष्ट्रानं 1924 ला SM जोशींचा कामगारांचा मोर्चा पाहिला. या महाराष्ट्रानं जॉर्ज फर्नांडिसचा कामगार मोर्चा पाहिला, दत्ता सामंतांचा कामगार मोर्चा पाहिला. पण हा महाराष्ट्र 1937 ला बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेला ऐतिहासिक कामगार मोर्चा, ज्याची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात ठळक अक्षराने नोंद आहे. बाबासाहेब आंबेडकर भारताचे संविधान निर्माते नंतर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले कामगार मंत्री होते, हे आमच्या महाराष्ट्रातले कामगार विसरले आहेत. 1942 ते 47 वर्ष आंबेडकर कामगार मंत्री होते. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या कामगारांच्या संदर्भात आत्ताच एका वक्त्यानं त्याचा उल्लेख केला. हे सगळे कायदे बाबासाहेबांनी फक्त मोर्चा काढला नाही. बाबासाहेबांनी जेव्हा मोर्चा काढला तेव्हा 74 कामगारांची डोकी फुटली, 35 कामगारांना जेल झाली. 1937 मध्ये या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कामगारांचा मोर्चा झाला. आणि तरी सुद्धा आजही कामगार चळवळी बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या कामगारांना मनमाडमध्ये सांगितलं होतं की या देशातली भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही तुमचा शत्रू आहे. पण आमच्या कामगारांनी भांडवलशाहीकडे लक्ष दिलं, पण ब्राह्मणशाही जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली त्याकडे दुर्लक्ष केलं. मी आपल्याला एवढंच सांगेल की कमीत कमी आता बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाकडे आपण सगळ्यांनी गांभीर्यपूर्वक, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे घोषणा देत असताना मी या नवी मुंबईच्या आणि खास करून हा कोकणातला भाग आहे, मला या सगळ्या कामगारांच्या चळवळीची कल्पना आहे. मी आपल्याला एवढंच सांगेल की कोकणातला प्रत्येक माणूस, खास करून आमचा आगरी बांधव, गल्ल्यांसाठी सोन्याची, आमचे आगरी, कोळी, भंडारी, या सगळ्या कोकणातली आमची माणसं ज्यांच्या नावावर आज जमिनी आहेत, या तुमच्या सगळ्यांच्या नावावर जमिनी करणारा महापुरुष कोण आहे? आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आहे. जमिनीची विक्री चालू आहे तो भाग वेगळा. आगरी, कोळी, भंडारी साहेब, आपण बघता या पूर्ण कोकणामध्ये आम्हाला अभिमान आहे की आमचा आगरी, कोळी, भंडारी 5-5, 10-10 किलोचे पण सोनं घालतात. प्रगती झाली, पण या प्रगतीच्या पाठीमागे 1938 ला खोटी रद्द करणारे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकच बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांनाही विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर फक्त कामगाराच्या दुःखाचं वर्णन करणारा महापुरुष नाही आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधान लिहिलं. संविधानाच्या आर्टिकल 24 मध्ये, 23 मध्ये, 41 मध्ये, 39 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून आदेश
सन्मानजनक जीवन देण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तर लिहिलं, पण संविधान चालवणारी माणसं मात्र जातीवादी आहेत. संविधान कोण चालवत? मला इथल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट लेबरची आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून जी अपेक्षा मला माहिती आहे, मी आपल्याला एवढंच सांगेल की सोमनाथ सूर्यवंशीच्या खटल्यामध्ये एका बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातले टाटा, बाटा, गोयंका, मित्तल, सहारा, रिलायन्स, गोदरेज, बजाज सगळे उद्योगपती एका बाजूला, आमदार, खासदार, मंत्री एका बाजूला, तरी सुद्धा सगळ्या सरकारला गुडघ्यावर आणणारा नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. सरकारला झुकवणं ही सामान्य बाब नाही. मी आपल्या सगळ्या कामगारांच्या वतीनं मला माहिती आहे की न्यायमूर्ती कहर, न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नागेश्वर यांनी 2016लाच निर्णय दिला, समान काम समान वेतन. तेच भांडण चालू आहे ना आपलं, समान काम समान वेतन. अरे न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला तरी सुद्धा साहेब इथले बदमाश अजूनही कामगारांना समान वेतन द्यायला तयार नाही आहेत. आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा रास्त आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या संदर्भात सुद्धा सरकारच्या नाकात दम आणल्याशिवाय राहणार नाहीत. मी जाता जाता एवढंच महत्वपूर्ण एक भूमिका सांगून थांबतो, कारण मला माहिती आहे की या संपूर्ण भागामध्ये साहेब प्रचंड जमिनीचे अपहार चालू आहेत. 50,000 कोटी रुपयाच्या जमिनीचा घोटाळा चालू आहे या कोकणामध्ये, या नवी मुंबईमध्ये. जमिनी मिळवून देण्याचं काम करतात बाबासाहेब आंबेडकर, खोटी पद्धत संपवतात बाबासाहेब आंबेडकर, आणि त्या जमिनीचे 50,000 कोटीचा घोटाळा. या खारघरमध्ये 24 एकर जमीन फक्त 3 कोटी रुपयाला देणारा कोण आहे? इथं तिरुपती बालाजीला 10 एकर जमीन देणारे उद्धव ठाकरे सारखा महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री. अरे तुम्हाला कामगारांना 1 इंच जमीन द्यायची तुम्हाला लाज वाटते, तुम्ही 10 एकर जमिनी देता. साहेब सगळ्या नवी मुंबईमध्ये जमिनीचे प्रचंड अपहार चालू आहेत आणि इथल्या कामगारांना 1 गुंठा आपल्याला हक्काची जमीन नाही आहे. म्हाडाचे 1,000 फ्लॅट खाणारे अवलंब इथं आहेत, 1,000. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या ताकदीमुळे मी एवढंच सांगेल की हा फक्त नवी मुंबईच्या भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या ज्या टोळ्या आहेत आणि कामगारांच्या योजना खाणाऱ्या म्हाडासारखी असेल, एसआरए सारखी असेल, आपल्याला सन्मानजनक घरं देणाऱ्या योजना खाणारे उद्योगपती आणि मंत्री आहेत, या सगळ्यांचे टोपले कोर्टामध्ये फाडण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. मी आपल्या कामगारांना एवढीच विनंती करतो की आपला इतिहासातला लढा, शाश्वत लढा फक्त भाषणापुरता नाही, फक्त वर्णन करण्यापुरता नाही. कामगारांचं वर्णन करायचं, गरिबीचं वर्णन करायचं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झालेला नाही. तो बदल करणारा एकच महापुरुष आहे, भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आंदोलन चालवणारा, या देशातल्या जातीवादी आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेसोबत टक्कर घेणारा एकमेव नेता आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत. मी आपल्याला एवढीच विनंती करेल कि जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर, जुल्म का पेट एक दिन फटेगा जरूर, और हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर, हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर. नापाक होती है कुत्तों की दोस्ती, साला काटेगा नहीं तो चाटेगा जरूर. अशा सगळ्या बदमाशापासून सावध राहण्याचं आणि इथून पुढे कायम आदरणीय बाळासाहेबांसोबत राहण्याचं वचन द्या आम्हाला तुम्ही. सगळ्या कामगारांना माझी दोन्ही हात वर करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, वंचित बहुजन आघाडीचा. आपण सगळ्या कामगारांनी आज शपथ घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीची माथाडी ट्रान्सपोर्ट असेल, कामगार संघटना असेल, आपण सगळ्यांनी बाळासाहेबांना वचन दिलं, त्यामुळे हे वचन आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तोडणार नाही, याची आपण खबरदारी घेऊया. जय भीम, जय संविधान.